नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण उकळत्या पाण्यात कांदा घालून मस्त पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आणि झटपट होणारी, विशेष म्हणजे कमीत कमी तेलात बनवणार आहोत. एकदा का तुम्ही ही रेसिपी बनवली, घरातल्यांना खाऊ घातली, नक्कीच तुमचे कौतुक करणार. अतिशय पौष्टिक आणि युनिक रेसिपी आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी युनिक आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे 1 वाटी कांदा मी असा बारीक कट करून घेतलेला आहे. आता एक शिमला घेतलेली आहे, याच्या बिया मी काढून टाकल्यात. आता ही सुद्धा आपल्याला मस्त बारीक अशी कट करून घ्यायची आहे. या रेसिपीमध्ये तुम्ही गाजरसुद्धा घालू शकता. मधल्या वेळेत खाण्यासाठी आपल्याला काहीतरी चटपटीत हवं असतं, त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता. किंवा तुमच्या इथे पाहुणे आले तेव्हासुद्धा ही युनिक रेसिपी तुम्ही बनवू शकता. शिमला पण बारीक कट करून झालेली आहे. आता एक टोमॅटो घ्यायचा आणि हा टोमॅटोसुद्धा एकदम बारीक असा कट करून घ्यायचा. याच्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, कांदा, टोमॅटो, शिमला मी मस्त बारीक कट करून घेतलेला आहे. आता हे आपण साईडला ठेवूया. गॅसवरती आता कढई ठेवायची आहे. या रेसिपीसाठी प्रमाणसुद्धा योग्य घ्यायचं आहे, म्हणजे आपला पदार्थ एकदम परफेक्ट बनेल. तर इथे मी 1 वाटी कांदा घेतलेला आहे. त्याच वाटीने 3 वाटी इतकं पाणी आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत, म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल आणि आपल्या गॅसची सुद्धा बचत होईल. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण कट केलेला कांदा, कट केलेला टोमॅटो, कट केलेली शिमला हे आपल्याला सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहे, त्यासुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्या आहे. आपण बघू शकता, इथे आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही. फक्त पाण्यामध्ये ह्या सर्व भाज्या आपण उकडून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे थोडीशी चिली फ्लेक्स आपल्याला टाकायची आहे. चिली फ्लेक्स नसेल तर घरी तुमच्या लाल मिरची असेल ती अशी बारीक करून यामध्ये टाकू शकता. बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. तुम्ही यामध्ये आणखी या पदार्थाची चव वाढवण्यासाठी अर्धा चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता किंवा चाट मसालासुद्धा घालू शकता. यामुळे आणखीन हा पदार्थ चटपटीत बनेल. आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा उकळ येऊ द्यायची आहे. आता मी यामध्ये अर्धा चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. यामुळे सुद्धा खूप टेस्टी लागतो हा ब्रेकफास्ट. आता हे सुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता आपण झाकण काढूया. लो फ्लेमवरती मस्त 2 ते 3 मिनिटांमध्ये ह्या भाज्या शिजतात. हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवते. मस्त ह्या भाज्या आपल्याला शिजलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला बाजरीचे पीठ घालायचे आहे. इथे मी 1 वाटी बाजरीचे पीठ घेतलेले आहे. हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे करून यामध्ये घालायचे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या गुठळ्या आपल्याला होऊ द्यायच्या नाही. या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचे, गव्हाचे, ज्वारीचे पीठ या रेसिपीसाठी वापरू शकता. इथे मी बाजरीचे वापरले आहे. आता हे मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. हा रवासुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरू शकता. 1 वाटी पीठ आणि अर्धी वाटी रवा, यात हे मिश्रण अगदी योग्य प्रमाणात इथे तयार झालेलं आहे. तुमचं मिश्रण जर थोडंसं पातळसर झालं तर तुम्ही आणखी यामध्ये 2 ते 3 चमचे पीठ वाढवू शकता.
हे चांगलं फुलावं म्हणून आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि 2 ते 3 मिनटं याला मस्त वाफ येऊ देऊया. 3 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. हे बघा, आपलं हे मिश्रण मस्त दाटसर असं झालेलं आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. छान असं शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. हे मिश्रण आता ताटात काढून घेऊया आणि मस्त फॅनखाली आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचे एक लाईक खूप महत्त्वाचे असते. तेव्हा प्लीज लाईक करायला विसरू नका. हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. हे बघा, आपण हातामध्ये घेऊ शकतो. इथपर्यंत आपलं हे चांगलं आपण थंड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे. आता ह्या मिश्रणाचा थोडासा भाग आपण हातावरती घेणार आहोत. हे बघा, लिंबाच्या आकारा एवढं मिश्रण मी हातावरती घेतलेलं आहे आणि याला असं गोल करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण आलू टिक्की वगैरे बनवतो त्याचप्रमाणे या अशा टिक्की बनवून घ्यायच्या आहे. इथे मी सर्व टिक्कीज बनवून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता 1 वाटी बाजरीच्या पिठामध्ये किती टिक्कीज आपल्या तयार झालेल्या आहेत ते. गॅसवरती आता मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की यामध्ये 2 चमचे इतकं तेल टाकायचं आहे. जास्त तेल टाकायचं नाही आणि हे तेल असं आपल्याला पॅनला सर्व पसरवून घ्यायचं आहे. हे टिक्की आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता बनवलेल्या टिक्की आपल्याला यावरती अशा एक करून ठेवून घ्यायच्या आहेत आणि मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच या मस्त शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे, ब्राऊन रंग येईपर्यंत. फ्रेंड्स, तुम्ही कधी पाण्यामध्ये असं कांदा आणि भाज्या घालून कमी तेलामध्ये असा ब्रेकफास्ट बनवला आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, जितक्या टिक्कीज या पॅनमध्ये मावतील तितक्या मी इथे ठेवून घेतलेल्या आहेत. 2 मिनिट झाले की आता आपण ही टिक्की पलटी करून घेणार आहोत. फ्रेंड्स, इथे फोडणीसाठी सुद्धा आपण तेलाचा वापर केलेला नाही. पाण्यामध्ये सर्व भाज्या आणि कांदा आणि पिठे घातलेली आहेत. त्यामुळे हा नाश्ता खूपच पौष्टिक आहे. या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता ही पलटे करून घ्यायची आहे आणि दुसरी साईडसुद्धा 2 मिनटं अशीच आपल्याला फ्राय होऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती छान आपल्या या टिक्कीला आलेला आहे. ह्या टिक्कीज पौष्टिक तर आहेच, पण खायलासुद्धा इतक्या टेस्टी लागतात. तुमच्या घरी पाहुणे जर आले त्यावेळेससुद्धा तुम्ही हा बनवू शकतात. खूपच तुमची तारीफ करतील आणि तुम्हाला विचारतील कशा बनवल्यात त्या. 4 ते 5 मिनटामध्ये मस्त फ्राय होतात ह्या दोन्ही साईडनी. हे बघा, दुसऱ्या साईडनी सुद्धा मस्त आपल्या ह्या टिक्कीज फ्राय झालेल्या आहेत. जास्त टाईम लागत नाही, अजिबात पॅनला सुद्धा चिटकत नाही आणि जास्त तेलही लागत नाही. मस्त कुरकुरीत ह्या भाजून झालेल्या आहेत. आता हे आपण काढून घेणार आहोत. तर हे बघा, पहिली बॅच इथे आपली मस्त फ्राय झालेली आहे. बाकीच्या टिक्कीज पण अशाच प्रमाणे आपण आता ह्या शॅलो फ्राय करून घेऊया. पोटभरीचा अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो. एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड्स. अशा पद्धतीने आपल्या सर्व टिक्कीज फ्राय करून झालेल्या आहेत. ह्या टिक्कीज तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात आणि गरमागरम खा आणि तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ह्या टिक्कीज बनवून देऊ शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा ह्या तुम्ही बनवू शकता. तर फ्रेंड्स, आजची ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.